श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 21वी ओवी पाहणार आहोत. मना वासना चूकवी येर झारा, मना कामना सांडिरे द्रव्यदारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. समर्थ माऊली आपल्या मनाला एका त्रयस्थ माणसासारखं आपल्या समोर ठेवून साक्षीत्वाने त्याला विनंती करत आहे. आपण मागच्या ओवीमध्ये बघितलं की जे बालक आईच्या उदरामध्ये अनंत दुःखांना अनंत यातनांना सामोरं जात असतं, त्याचं कारण त्याच्या अतृप्त वासनेच्या तृप्तीसाठी म्हणून त्याला जन्म घ्यावा लागतो. ते वासना तृप्त व्हाव्यात यासाठी जो मनुष्य जन्म आहे, या वासना आल्या तरी कुठून? मनुष्याचं मानवी मन जे आहे ते एक अद्भुत रसायन आहे. मी असं आपल्याला वारंवार सांगतो. या मानवी मनामध्येच अतृप्त वासनेचं बीज आढळतं आणि त्यामुळे समर्थ माऊलींनी आपल्या मनालाच समोर बसून हा प्रश्न विचारलेला आहे की अरे मना, तू नेमका जातोयस कुठं? तू या एक प्रकारे वासनेच्या अधीन जाऊन स्वतःच दुःखाला सामोरं जातोयस, स्वतःच त्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये स्वतःला ढकलून देतोयस. त्या परस्त्री आणि द्रव्याच्या संगतीमध्ये जाण्याचा तुझा मोहच तुला एक प्रकारे या मृत्यू आणि जन्मातून सोडवू शकत नाहीये. तेव्हा मना एकच कर, तुझ्याकडे तेवढी संकल्प शक्ती आहे, तेवढं तुझ्याकडे सामर्थ्य आहे की तू या जन्मामध्ये या मनाच्याच आधाराने, तुझ्याच साह्याने तू या जीवाला रामापाशी देखील घेऊन जाऊ शकतोस. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे. माझी सद्गुरू माऊली काय म्हणते की पंढरपूरला जाण्यासाठी 2 रस्ते असतात. एखाद्या आपण चौकामध्ये आलो की तिथे 2 फाटे फुटतात. एक फाटा जो पंढरपूरला जाणार आहे तो कदाचित अनेक काटाकुट्यांनी भरलेला असतो, दगडधोंड्यांनी भरलेला असतो, कच्चा रस्ता असतो. आणि दुसरा रस्ता जो अत्यंत सुंदर आहे, अत्यंत मखमलीचा आहे, डांबरासारखा अतिशय सुंदर प्लेन असा तो रोड आहे. पण तो रोड पंढरपूरला जात नाही. आणि मग मनुष्य काय विचार करतो की या काट्याकुट्याच्या रोडने कोण जाणार, या काट्याकुट्याच्या रस्त्याने कसं जायचं? आणि म्हणून तो चांगला रस्ता पकडायचा, जो आपल्याला कम्फर्टेबल आहे, आपल्यासाठी आरामदायी आहे, असा रोड पकडायचा. पण जो कधीच पंढरपूरला जात नाही. मानवी मनाला नेहमी त्याच्या आयुष्यामध्ये असे 2 रस्ते सतत समोर येत असतात. एक रस्ता असतो तो खऱ्याचा रस्ता असतो, शाश्वताचा रस्ता असतो. आणि एक रस्ता हा खोटा रस्ता असतो. खोटा रस्ता हा नेहमी आपल्याला क्षणिक सुख देतो, क्षणिक आनंद देतो. पण हा क्षणिक आनंद त्या रस्त्यावरती, चुकलेल्या रस्त्यावरती आपल्याला अधिक पुढे घेऊन जात असतो. कित्येकदा मनुष्याचा जन्म संपतो तरी देखील त्याला कळत नाही की आपण या चुकीच्या रस्त्यावरती आहोत आणि किती अंतर पुढे आलेलो आहोत हे आपल्याला देखील कळत नाही. या मानवी मनाची ही गंमत आपल्याला नेहमी भौतिक, लौकिक या देहाच्या सुखामध्ये अखंडपणे खेचून घेत असते. आणि या मनाचं सामर्थ्य कसं आहे? भगवद्गीतेमध्येच भगवंतांनी याला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे. हा अश्वत्थ वृक्ष आणि इतर वृक्ष यांच्यामध्ये फरक असा आहे की आपल्याला दिसणारी वृक्षांची मुळं ही खाली असतात आणि झाड हे वरती वाढलेलं असतं. आणि अश्वत्थ वृक्षाचं मूळ हे वरती आहे आणि झाड हे खाली वाढलेलं आहे. आता हे मूळ म्हणजे थोडक्यात तो भगवंताच्या पर्यंत जाणारं आपलं मानवी मनाचा रस्ता, आणि त्याचं खाली वाढलेलं झाड म्हणजे या लौकिक समाजामध्ये असणाऱ्या अधर्माचं एक प्रकारे पसरलेलं साम्राज्य. यामध्ये हा मनाचा प्रवास हा या झाडाच्या पाना फुलांकडे करायचा, या अधर्माकडे करायचा, या देहाच्या लौकिक सुखाकडे करायचा, का या मानवी मनाचा प्रवास त्या सूक्ष्मत्वाकडे, त्या मुळाकडे, त्या अत्यंत सूक्ष्म गहन होत जाणाऱ्या तत्वाकडे करायचा? हा कर्माचं स्वातंत्र्य हे प्रत्येक जीवाला आहे. प्रारब्ध हे कर्म फळ देतं, पण मनुष्याला बुद्धी, विवेक हे नेहमी कर्माचं स्वातंत्र्य देत असतं. आणि त्यामुळे हे मानवी मन जे आपल्या आत्ता संकल्प आणि विकल्पांनी आपल्यालाच मृत्यूच्या या दारामध्ये ढकलतं, त्या मनाला समर्थ माऊली सांगतेय की हे मना, तू खाली उतरणं हे अत्यंत सोपं आहे. कोणीतरी एखादा मित्र भेटावा, अरे चल आज संध्याकाळी काय करतोयस, चल आपण काहीतरी खाऊयात, पिऊयात, हॉटेलमध्ये जाऊयात, मस्ती करूयात, या असे अनेक गोष्टी आपल्याला सांगणारी बहुतेक लोक आपल्या समाज जीवनात भेटतील. पण एखादाच मनुष्य या मानवी मनाला सांगेल की अरे बाळा,
त्यापेक्षा तू त्या शाश्वताचं चिंतन करण्यासाठी थोडासा वेळ का नाही देतेस? त्या शाश्वताच्या दिशेने का बरं वरती जात नाहीयेस? असा हा सत्संग करणारं हे आपलं मन, तेच आपल्याला या शाश्वतापर्यंत देखील घेऊन जाऊ शकतं आणि तेच मन आपल्याला अधोगतीला देखील घेऊन जाऊ शकतं. आणि त्यामुळं आपल्या मनाला परमेश्वर मानून समर्थ माऊली सांगतेय की हे मना, तू आता या द्रव्यदाराच्या, या येरझारांच्या नादी लागू नकोस. मला आणखीन त्या वासनेच्या चुकीच्या रस्त्यावरती घेऊन जाऊ नकोस. तुला जर काही करता येणं शक्य असेल तर त्या शाश्वताच्या, त्या भगवंताच्या भेटीकडं, त्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाकडे जाण्याच्या त्या प्रवासामध्ये तुम्हाला साह्यभूत हो आणि मनाला एक प्रकारे शरणागत होऊन त्या भगवंताच्या भेटीची याचना समर्थ माऊली या ओवीमध्ये करतीये. आणि इथून आपल्या मनाचा प्रवास हा भगवंताच्या दिशेने सुरू होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.